पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेज उघडेल, तो म्हणजे असा. आत्तापर्यंत या ठिकाणी 23 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे. आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या हप्त्याची. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता 23वा हप्ता जमा झालेली संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हटलं, पुढचा जो येणारा जो हप्ता आहे, तुमच्या खात्यावरती वर्ग होणार आहे किंवा नाही, याचा तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी काही नवीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर नवीन ऑप्शन पाहू शकता, अपडेट मिसिंग आहे, त्याच्यानंतर अपडेट मोबाईल नंबर आहे, ऑनलाईन रिफंड आहे, सर्च युअर पॉइंट कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यानंतर सरेंडर आहे. तर अशा प्रकारचे हे ऑप्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत. तर आता मेन आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी नाऊ युअर स्टेटसवरती. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो रजिस्ट्रेशन नंबर असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला याच्यावरती टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाका आणि गेट ओ-टी-पीवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन आहे. मोबाईल नंबर आहे आणि आधार क्रमांक आहे. याच्या थ्रू तुम्ही या ठिकाणी तुमचं जे बेनिफिशरी स्टेटस आहे किंवा काही स्टेटस तुम्हाला पाहायचा असेल, तर याच्यावरती तुम्ही पाहू शकता. तुमचं ॲक्टिव्ह आहे पीएम किसान योजनेला किंवा नाही. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.